नमस्कार. माझं नाव दिनार सोहोनी. पेशाने मी एक वकील आहे आणि राजकारणाचा अभ्यासक आहे. तर माझं एक चॅनल आहे यूट्यूबवर @the_law_point. परत सांगतो, यूट्यूबवर @the_law_point. ते प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, मला फीडबॅक द्या, कॉमेंट करा. आज मी बोलणार आहे फ्रेश विषय आहे. BESTच्या पतपेढीची जी इलेक्शन झाली, ज्याच्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उभाठा हे एकत्र लढले होते. टोटल मला वाटतं नाही, नक्की टोटल 21 जागा होत्या. त्यातल्या 2 मनसेनी लढवल्या होत्या आणि 19 उभाठानी. मी काही दिवसापूर्वी यांच्यावर व्हिडिओ केला होता की राज ठाकरेंची जी मूव आहे उद्धव ठाकरेंबरोबर जायची, ही सुइसायडल आहे, आत्मघातकी आहे. त्याचा प्रत्यय लगेच आला बघा. मी बोललेलोच होतो की ते एक वेळ एकटे लढले तरी चालतील, पण उभाठाबरोबर जायची गरज नाही, वाट लागेल. आणि ते अक्षरशः खरं झालं. BESTमध्ये BESTच्या पतपेढीच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या जोडीचा दारुण पराभव झाला. 21 सीटपैकी एकही आली नाही, 0 सीट आल्या. महायुतीच्या मला वाटतं 7 आल्या आणि अजून एक पॅनल आहे ज्याचं नाव मी विसरलो, त्यांच्या जास्त सीट आल्या, 12 सीट आल्या मला वाटतं. तर हा जो त्यांचा धुव्वा उडाला आहे राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा, त्याला कारणीभूत त्यांचं मिसकन्सेप्शन, गैरसमज आहे की सगळे मराठी लोकांचे आपण वाली आहोत आणि आपण सगळ्या मराठी लोकांना रिप्रेझेंट करतो. हा केवढा फोल गैरसमज ठरवला बघा. BESTत काय सगळे भैये नाही आहेत. भैये ऑन द कॉन्ट्री तुरळक आहेत. UP बिहारवाले लोक तुरळक आहेत आणि जास्तीत जास्त लोक मराठी आहेत BESTमध्ये. मी नेहमी जातो येतो, ऑब्झर्व करतो, कंडक्टर ड्रायव्हर ऑब्झर्व करतो. 90%हून जास्त लोक मराठी आहेत BESTमध्ये. आणि मराठी लोकांनी यांना काय हात दाखवला बघा. म्हणजे ही एक म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा ट्रेलर आहे म्हटलं तरी चालेल. म्युन्सिपाल्टीची निवडणूक पिक्चर आहे, तर हा त्याचा ट्रेलर आहे. आणि ट्रेलरमध्ये दारुण पराभव झाला, कारण उभाटाला क्रेडिबिलिटी 0 आहे महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये गेल्यापासून. आणि मनसेने त्यांच्याबरोबर गेल्यामुळे ते पण झोपले. म्हणजे यांना असं वाटतं जे आपल्याला राजकारण समजतं ते किती चुकीचं आहे. राजकारण जर का समजत असतं ना तर असं झालं नसतं. आणि मग एक स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा. उभाटाचे कोणी सामंत म्हणून ग्रस्त आहेत ते असं म्हणाले की ही निवडणूक BJPने पैशाने जिंकली, म्हणजे आपण हारायचं. हारून झाल्यावर मग त्या इलेक्ट्रॉनिक मशीनला दोष द्या, EVMला दोष द्या, पैशाला दोष द्या, दारू वाटली म्हणा, हे वाटलं म्हणा, ते वाटलं म्हणा, चुकीचा प्रचार केला म्हणा. याला काय अर्थ नाही हो. पराभवाची मीमांसा विचारपूर्वक करायची असते. आपलं काहीतरी तोंडाला लागलं म्हणून काहीतरी बोला अंड्या ठोकून आणि पराभवाची मीमांसा होत नाही. आता उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे येतीलच बाहेर आणि मग ते म्हणतील अनेक आता घोटाळे उघडकीला आलेले आहेत, मराठी माणूस आमच्या पाठीमागे दाखवून दिलेले आहे, ते काही बोलतील. आणि त्यांचा रिसोर्स पर्सन म्हणजे त्यांचा जो मुख्य आधारस्तंभ आहे इन्फॉर्मेशनचा आणि बोलण्याचा, तो संजय राजाराम राऊत. आणि राऊत हे असे विनाशक आहेत की जे कुठल्याही पार्टीला झोपवू शकतात. म्हणजे नुसते शिवसेना नाही, राऊतनं जर का BJPमध्ये घेतलं तर BJPच्या 0 सीटी आणून देतील लोकसभेत सुद्धा. एवढी हाय केपेबिलिटी आहे राऊतांची. राऊत जर का BJPत गेले तर ते साव वाट लावतील BJPची वाट लावायची असेल तर त्याला BJP विरोधकांना एक सोपा मार्ग सांगतो. राऊतांना सांगायचं तुम्ही BJP जॉईन करा. आणि BJP काय सगळ्यांना घेते. अजित पवारांना नाही घेतलं, छगन भुजबळांना नाही घेतलं. म्हणजे BJPत नाही आहेत पण त्यांच्या बरोबर आहेत की नाही. BJPत नसतील पण अजितदादा पवार, छगन भुजबळ, आता नवाब मलिक, ते सुद्धा BJP बरोबरच आहेत ना. त्या युतीत आहेत, म्हणजे अजितदादांचे बरोबर आहेत ते. तेव्हा BJP त्यांना सहज ॲब्झॉर्ब करेल. मी BJP विरोधकांना एक छान सल्ला देईन, तुम्ही काही करून संजय राऊतनं पाठवा BJPत. हारणार तुम्ही, काही करू नका प्रचार. संजय राऊत एकटे केपेबल आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्यावरच विश्वास ठेवतात. म्हणजे पुढे आपल्याला काय बोलायलाच नको. याच्यात चूक सगळ्यात मोठी राज ठाकरेंची आहे. अजून मागच्या व्हिडिओत मी बोललोच होतो, आता परत सांगतो, त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर जायला नको होतं. सगळा मराठी माणूस आपल्या बरोबर आहे हा मिसकन्सेप्शन, गैरसमज मनातून काढून टाका. ते BESTच्या निवडणुकीत दाखवलेलंच आहे. लोकांनी दाखवलंय आता तुम्हाला आरसा. उगाच BJPला शिव्या द्यायच्या, दारू वाटली, पैसे वाटले म्हणायचे.
याला काय अर्थ नाही. म्हणजे तुम्हाला जर बरं वाटेल 2 मिनिटं, पण त्याला काय अर्थ नाही. तुम्ही कायम धुळीला मिळाल जर का असं कराल तर. हे समजून घ्या, परीक्षण करा की काय झालं आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. बसा, विचार करा. तुमचे जे सहकारी आहेत, बाळा नांदगावकर म्हणा, संदीप देशपांडे म्हणा, अविनाश जाधव म्हणा, त्यांना बोलायला द्या ओपनली की क्रिटिसाइज करा. पार्टी डझंट मॅटर. कळू दे की नक्की काय आपण चुकतोय. हे काय करतात, जे नेहमी शिवाजी पार्कच्या गर्दीने भुलून जाऊन आम्ही जिंकणार म्हणतात ना, तेच आता परत झालं. त्या विजय मेळाव्याला भुलले, वरळीला कुठेतरी घेतला होता. गर्दी होते. गर्दीला काय, मला तर कधी कधी वाटतं गर्दीला टाइमपासच करायचा असतो. त्या गर्दीवर जाण्यात काहीच अर्थ नाही. वोटमध्ये कधीच बदलत नाही. आणि उद्धव ठाकरेंनी सावध व्हायची गरज मुळीच नाही. कारण ते विनाशक जे झोपलेलेच आहेत ते आता आयुष्यात परत कधी वर येणार नाही. पण राज ठाकरेंना अजून थोडा तरी चान्स आहे. अजून त्यांनी उद्धव ठाकरेंच्यापासून वेगळं व्हावं आणि स्वतंत्र निवडणूक, एक वेळ इंडिपेंडंटली निवडणूक लढवा. तुम्हाला कळेल तरी की आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला स्वतःला किती मतं पडतात. शिंदेबरोबर गेले तरी कळणार नाही, कारण त्यांची मतं पडतील. BJP बरोबर गेले तरी कळणार नाही, त्यांची मतं पडतील. स्वतंत्र इलेक्शन लढवायच्या पुढे प्रत्येकी तुम्हाला पार्टी एस्टॅब्लिश करायची. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला किती मतं पडतात. आणि अजून एक सांगतो मी, त्यांना राजकारण कळतं असं नाही म्हणतात, पण युतीबरोबर जाऊन पक्ष कधीही वाढत नाही. कारण तुमच्या पक्षाच्या ज्या लोकांना तुम्हाला तिकीटं द्यायची ती कमी होणार ना. तुम्ही युती केली की त्यांच्या पक्षाला अर्ध्या सीट सोडाव्याच लागणार. अर्ध्या किंवा तुमचा जो काही रेशो ठरला असेल त्या प्रमाणात. तुम्ही एकट्याला लढला तर तुमचे सगळे आमदार, तुमचे सगळे उमेदवार तुम्ही निवडून आणून म्हणजे लढवू शकता. नवीन लोकांना चान्स मिळतो. लोकांना एवढं तरी कळतं की मनसेत आपण असलो किंवा कुठल्याही पक्षात असलो की आपल्याला तिकीट तरी मिळतं. तेव्हा माझा सल्ला आहे राज ठाकरेंना, ते अर्थात माझ्या ओळखीचे नाहीत, म्हणजे ते मला ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखतो, ते माझ्या ओळखीचे नाहीत. म्हणजे तर ते हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल असं वाटत नाही आणि गेलं तरी ते ऐकणार नाहीत. पण माझा प्रामाणिक सल्ला आहे, उद्धव ठाकरेंना नाही, त्यांना सल्ला देण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. राज ठाकरे अजून आहे थोडी दुगदुगी असं वाटतं. तर स्वतंत्र निवडणूक लढवा. विचार करा आपण का हरतो. सभेची गर्दी मतात का बदलत नाही. हा BST जो धुव्वा उडाला आहे, शून्य, एकही तुमचा 21मध्ये एकही तुमचा माणूस येत नाही. हे अतिशय दारुण पराभव झालेला आहे, धुव्वा उडाला आहे. तर अवश्य विचार करावा मनसेने याच्यावर. एवढंच सांगतो. हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. प्रिस्क्राईब नाही, परत मी चुकीचं बोलतो. सबस्क्राईब करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्सनं पाठवा. धन्यवाद. नमस्कार.